तर कशा सर्वजण मत आहे. इकडे बघू शकता तुम्ही आभाळ आले, भरपूर पावसाचं वातावरण आहे म्हणून भात वगैरे शिजू घातला. तर भाकरी करणार आहे कारण भात शिजलाय आणि भाकरी करून आपलं पटपटत. आणि काय झालं माहिती का, आज सोमवार आहे त्याच्यामुळे ना धुलवड आणि धुलवडीमुळे सोमवारी काय कापायचं नसतं. मुसवाला आम्ही कोंबडा कापणार आहे म्हणून काय झालं माहिती आहे का, ही सोमवारी काय करायचं नसतं म्हणजे इथे करत नाहीत म्हणून करणार नव्हते. पण या आठवड्यातले पलीकडच्या गेले धुलवडीला चिकन वगैरे आणायला. मग म्हटलं आपण कोंबडा कापायचं म्हणून आता आभाळ जर भरपूर आले आणि त्याच्यामुळे आता मी करून घेते भाकरी आणि सगळं करून आमटी वगैरे. आणि मी कोंबडा खात नाही आणि मसुबाचा कोंबडा बायाने खायचा नसतो असं म्हणतात. पण कमेंटमध्ये नक्की मला सांगा खायचं की नाही. पण मला मटण अजिबात आवडत नाही. मी फक्त चिकनच खाते आणि नॉनव्हेजमध्ये चिकन आणि मासा आणि अंडी एवढंच मी खाते. बाकीचं मला कोणतंच मटण वगैरे नाही आवडत. आणि आता मी भाकरी वगैरे करून घेणार. मामाच करणार आहे ते आणि करणार पण नाही, कापणार त्यांनीच, करणार त्यांनी, खाणार त्यांनीच. फक्त मी भाकरी करणार आणि मला मोडाची आमटी करणार नाही, सुकी भाजी करणार. तर चला सो मी आता भरभर कामं करून घेते. आणि दिवसभर कामं करून ना चेहरा तर एवढा खराब झाला आहे ना, आता झाला पट्टा फायनली पडला तर असं. चला बाय कामं करून घेते मी आधी. तर आज छोटासाच व्हिडिओ मी अपलोड करणार आहे. मी जर त्याचा धुलवडीचा व्हिडिओ मोठा हा मी नक्कीच अपलोड करीन, शूट करण्याचा प्रयत्न करीन. बघूया मला जसं होईल तसं. पण छोटासा व्हिडिओ मी अपलोड करते तर समजून घ्या. चला बाय. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सपोर्ट करा मुळात मला. तर चला बाय. तर इकडे बघू शकता मस्त बघा ते ठिक्कावरून मामाने आणलं बुसकाट. कारण गेले ते आज कामाला, कारण पट्टा पडला त्याच्यामुळे आज गेले ते हरभऱ्याची मळणी करायला आणि भरपूर असं बुसकाट आणलं ठिक्कावर. आणि इकडे माझ्या गोंड शेळ्या बांधल्यात आणि आज भरपूर आभाळ आले, बहुतेक पाऊस पडतोय काय की. म्हणून मी लवकर स्वयंपाक करायला बघा इकडे. आणि किती दिवसातून लसूण आणलाय माहिती आहे का. आता ऊसाला आल्यापासून मी आज लसणाची आमटी करणार, मोडांची आमटी माझ्यासाठी, कारण धुलीवंदन आहे पण त्यांच्यासाठी करणार.